परीक्षा झाल्या आता पट्ट्या सट्ट्याने घेऊन सगळे पळून नका तिकडून तिकडून. काय म्हणते मी, भेटलं का नाही रिझर्वेशन? हे भेटूनच आहे व कन्फर्म झाला का नाही पाहायला गेलतो. आपल्याला कायचं टेन्शन आहे, सरकारचे गेस्ट जाऊ ना आपण. आता 2 तिकीट काढून पाठवलं सरकारनं निमंत्रणाबरोबर. खरं सांगून राहिले ना तुम्ही, सरकारनं तर सोयच केली ना बाप्पा. आता धास्तीच नाही ना जीवाले, त्याला बी कळते एवढ्या दुरून लोक येणार तर त्यांची सोय नीट व्हायच पाहिजे. त्यानं आता विदर्भ एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लासच्या 2 तिकीट काढून पाठवल्या आहे. याच्यावरूनच ते डाऊट येऊ राहिला ना मला. शामराव बंडाले डाऊट टाला नाही असं काही राहिले का वरडात? शेतकरी मेला तरी तुम्हाला डाऊट, त्याला मदत भेटून राहिली तरी तुम्हाला डाऊट. अरे बा, तो का माहितीये का प्रभे, तुला जरा थांबून विचार करायची सवयच नाही ना. या पाय आता का मला बोलू देशील का? तो सुरच होते खेळण्याला किल्ली दिल्यावानी. आता मला असं म्हणायचं होतं का बा, विदर्भाच्या माणसाले फर्स्ट क्लासचा ट्रेनचा 2 तिकीट द्यायला, ह्याच्यावरून मला असं लक्षात येऊ राहिला का लक्षात येऊन राहिलं का विदर्भाच्या माणसाला जर ट्रेनचा फर्स्ट क्लासचा तिकीट दिला तर बाकीच्याला विमानाचा भाडा दिला असेल ना. आता माय पुण्याहून तर बाय रोड 3 घंट्यात पोचते ना माणूस, त्याला काय लय विमान. पुण्याचा माणूस आहे तो, त्याच्या कामानं जायचं राहीन तरच तो बाय रोड जाते, नाही तर विमानातच मागते ना. मग आता तुम्हाला विमान दिल्या बगर हलणार नाही का तुम्ही? तसं म्हणायचं नव्हतं मला फक्त एवढं म्हणायचं होतं का बा तुम्हाला ट्रेनचा तिकीट दिला म्हणून तुम्हाला नाचायला लागू नका. मला लाग वाटेल नाचू मू, पण झेपायला तर पाहिजे ना बाप्पा. तू हे ट्रान्सपरन्सी दिसतं मला लय भारी वाटतं ग. राहू दे तिकडे, इकडे ये ना. इकडे आम्हाला आणखी एक डाऊट होता. आता माय बोला का बा, आता सिनेमा वाल्याचा फंक्शन राहिला म्हणजे तिकडे चिकन्या चुपड्या आणि झिरो फिगर वाल्या बायका राहतील. त्याच्यामध्ये उठून दिसशील ना तू सूर्यफुलावानी. अग माय सूर्यफूल म्हणले मला. जावं तिकडे उगाच नजर नका लावू. खात्या पित्या घरची लेकरुवाळी बाई मी, मला तर नेहमीच वाटते लेकरुवाळ्या बाईनं ठसठशीतच राहावं. आता तू एवढी ठसठशीत आहेस ते बरोबरच आहे म्हणा. मग पटलं ना तुम्हाला बी? हो, आता विदर्भाचा बॅकलॉगच भरून निघते तुझ्या रूपानं. बायको बद्दल बरं बोल सांग तर वजन कमी होऊन राहिलं का तुमचं? बरंच बोललो मी. मला फक्त एवढं म्हणायचं होतं का भाऊ, यावर्षी त्या लोकांना सांगणार सांगू मी, पण तुमच्या लावण्या बिवण्या करायच्या नाही, आमच्या विदर्भाच्या झाडीपट्टीला काहीतरी करा म्हणून. आपलं नाही धड आणि शेजाऱ्याला कड. काय आपल्या साईडचं? आपल्या साईडचं का म्हणजे हे करा यावर्षी लावण्या, पुढच्या वर्षी सांगतो. मग का पावरली आता बॅगा बिगा भरणा घेऊन जा ना हे आतमध्ये. अप्सरा आली, अप्सरा ये लावली.